ज्या वेळेला मरणार ना त्या दिवशी ना एक तर त्या नवऱ्याला त्या बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून मारायचंय किंवा त्या बायकोला त्या नवऱ्याच्या मांडीवर ठेवून. किती वय होऊ द्या, जर तुम्हाला बीड पकडलं ना, तुमचं जर बीडवर सगळं सुरू झालं ना, सून येणार नाही, मुलगा येणार नाही, मुलगी येणार नाही. ती कमी शिकलेली, तो जास्त शिकलेली, तो असा आहे, तो तसा आहे, तो हे तो ते, हे बोलून मित्रांनो काहीच होणार नाही. काय वाटतं तुम्हाला? ज्या दिवशी मी दिवसभर काम करून मी ज्यावेळेस घरात येईल ना, तू दरवाजा उघडशील ना, तुझ्या चेहऱ्यावरती मला एकच गोष्ट पाहिजे, फक्त स्माईल. मी अख्खा माझा त्रास विसरून जाईल म्हणलं. पण मला ती स्माईल नाही दिसलं तर मला लय त्रास होईल. तिला मी एकच सांगितलं होतं, दरवाजा उघडताना मला चेहऱ्यावरती फक्त एकच गोष्ट दे, स्माईल दे, की मी कुठलं वाईट वळण लागू देणार नाही. तुझी शपथ सांगतो म्हणलं, मला चुकू नाही, तुझी शपथ सांगतो तुला, मी जिंदगीत मला चुकीचं वळण लागून देणार नाही. दिवशी मला चुकीचं वळण लागल त्या दिवशी मी मेलेलो असेल म्हटलं. मला कधी यश येईल, कधी अपयश येईल, पण ज्या दिवशी तू रात्री घरी आले होतो, दरवाजा उघडशील ना, तुला एक चांगला नवरा पाहिजे, आनंदी नवरा पाहिजे, की तुला एक फक्त एक पुरुष पाहिजे माझा नवरा म्हणून, तुला एवढं पाहिजे. सांग, तू माझ्या आनंदात, तुम्ही आनंद असाल ना, तुला जर माझ्यात आनंद वाटत, मी आनंदी राहावं, तर प्लीज मला सनेज करू दे. मला सनेजमधून काय मिळालं माहित नाही, पण मला आनंद खूप मिळतो ग. जे कुत्रे मांजरे पाळतात ना, मला त्यांचा रागच येतो. इथं कोणी पाळसाल तर राग नाही येतो, पण मला राग येतो. अरे प्राणी मला आवडतात. अरे नवरा बायको आवडणार एकमेकाला, परत आयुष्यात एकमेकात डाऊट घ्यायचा नाही. डाऊट किल अचिव्हमेंट्स. काय पण आता काय, तिचं तोंड इकडं, तिचं तोंड तिकडं, दोघं सोशल मीडिया बघू राहिले. कोणाचं रिलेशनशिप आहे? किती लोकांचं लग्न झालंय? हे दोघांची रिलेशनशिप चांगली असावी का? किती लोकांना वाटतं? जर रिलेशन खराब असतील तर बरं, हा टॉपिक कोणासाठी? ज्यांचं लग्न झालंय त्यांच्यासाठी, आणि ज्यांचं होणार आहे त्यांच्यासाठी पण आहे, बरोबर ना? आणि ज्यांचं लग्न झालंय पण थोडंसं डिटॅच झालेत, बरोबर ना, तर त्यांनी पण थोडं समजून घ्या. हजबंड वाईफ रिलेशनशिप मित्रांनो हे सगळ्यात महत्वाची असते. ही रिलेशनशिप जर डॅमेज झाली तर दुःखच दुःख आहे. काय वाटतं तुम्हाला? पैसा कमावला पण रिलेशनशिप खराब आहे, आणि एकत्र राहायचंय. डिटॅच झाले असेल तर गोष्ट वेगळी, पण एकत्र राहायचं आणि भांडणतांडा करून होणार आहे का? मग अशी रिलेशनशिप खराब होण्याचे कारण काय आहेत? का खराब होतात बाबा रिलेशन? काय अशा गोष्टी ज्या आपल्याला काय करतात? डॅमेज करतात. तुमच्या आणि माझ्या लाईफमध्ये मित्रांनो आयुष्यभर लॉंग टर्म चालणारं रिलेशन कुठलं आहे? सगळ्याला आहे ना, सगळ्यांची साथ तात्पुरती आहे. आई वडील तात्पुरते, आपल्या अगोदर आपले आई वडील आपल्याला सोडून जाणार आहेत, बरोबर का? कारण ते वयाने मोठे आहेत. मुलं साथ देतील की नाही काहीच गॅरंटी नाही आहे. ते पण नातं तात्पुरतं आहे. मित्र, नातेवाईक, बहीण, भाऊ, हे पण नातं तात्पुरतं आहे. पण एकच असं नातं आहे दादा, की जे शेवटपर्यंत साथ देणार आहे, आणि ते आहे नवरा बायकोचं नातं. ज्या वेळेला मरणार ना त्या दिवशी ना एक तर त्या नवऱ्याला त्या बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून मारायचंय किंवा त्या बायकोला त्या नवऱ्याच्या मांडीवर ठेवून डोकं ठेवाय. माझ्या लाईफमध्ये एक इन्सिडेंट सांगतो. मी एका प्लॅनला गेलो होतो. मी जाता मला एक व्यक्ती होते आमच्या टीमचे, एक डिस्ट्रीब्युटर, मला म्हणले सर 2 मिनटं थांबता का रस्त्याच्या कडेला? शेवगाववरून मी येत होतो, आणि मला म्हणले सर एक घर आहे तिथं, फक्त एक पेशंट आहे, 2 मिनटं बघून आलो मी. तर मी माझ्याकडे हॅरियर गाडी होती, मी गाडी साईडला लावली, थांबलं, ते उतरले, रस्त्याच्या कडेलाच घर होतं, आणि ते आत गेले. तर ते मला म्हणले 2 मिनटात आलो, पण ते 2 मिनटात आले नाही, आणि म्हणून मी थोडंसं आत गेलो बघायला. तर तिथं काय चालू होतं, एक लेडीज होती, 70-80 वर्ष, एक 60 वर्षाची लेडीज असेल, 60-70 वर्षाची लेडीज असेल, ती बाजीवर पडलेली होती. तिला हत्ती पाय आजार होता, एवढा मोठा पाय सुजलेले होते तिचे दोन्ही, आणि ती पडून होती बेडवरती. आणि झालं असं की त्यावेळेला तिला अचानक तिचा तो आजार होता, आणि तिचा नवरा होता वयस्कर, धोतर बितर घातलेला, आणि तो त्या बायको, तो त्या आमच्या डिस्ट्रीब्युटर आपल्या म्हणत होता की बघा ना, माझ्या बायकोला लई प्रयत्न केले, काहीच होईना, ती बेडवर पडू नये, काहीतरी करा, तिला बरं करा. तर ते तिला सांगत होते त्या म्हाताऱ्याला की होईल काका, आपण करू, आमच्याकडे काय आहे प्रोडक्ट, प्रयत्न करू, हे करू, ते करू. आणि त्यावेळेला आहे ना, त्यावेळेस मी तिथं थांबलो, बघितलं हे कसे बोलतात, आणि अचानक आहे ना त्याच्या मागच्या घरातून
एक लेडीज धावत धावत आली आणि ती मोठ्याने ओरडायला लागली. त्यांची सून होती आणि मोठ्याने ओरडायला लागली, आम्हाला काही नाही पाहिजे, आम्हाला काही नाही पाहिजे, आम्हाला काही नाही पाहिजे. तर हे म्हणले, काय झालं ताई? नाही नाही म्हणे, म्हातारीला तसंच पडू द्या, मरू द्या म्हणे, आम्हाला काही नाही करायचं. आम्ही प्रयत्न केले होते, नाही होत, आता ती तिच्याबरोबरच दुखणं घेऊन जाईल. आणि त्यावेळेला ती म्हातारी निघून गेली हे यायला, पण ते बाबा आहे ना बाहेर असे आले आणि ते रडायला लागले, माझी बायको आहे, माझ्या पोराला कदर नाही, माझ्या सुनेला कदर नाही, पण बायको आहे, साथ दिली आयुष्यभर, तिला असं कसं मरू देऊ मी, काहीतरी करा तुम्ही. ती घटना आहे ना माझ्या आयुष्यातली न विसरणारी घटना आहे. मी विचार केला, त्या माणसाकडे आज पैसे नाहीये, त्याचा आज मुलगा ऐकत नाहीये, बायको नवरा सून ऐकत नाहीये, बायको कुठं पडलेली आहे? बाहेर बाजेवरती. आणि त्या म्हाताऱ्याच्या मी डोळ्यामध्ये जी आग बघितली ना आपल्याला बायको नीट करायला, साला त्या दिवशी आपलं आरोग्य जळालं माझं आतून. आयुष्यभर साथ देणारं मित्रांनो नातं आहे, आणि हे नातं लोक खराब करायला लागलेत छोट्या गोष्टीमुळं. कधीच एकमेकाचा साथ सोडू नका यार, कधीच नाही. साथ द्या, आधार द्या एकमेकाला. सगळ्यात लॉंग रिलेशनशिप आहे, सगळ्यात लॉंग. एकमेकाच्या मांडीवर डोकं ठेवूनच मरायचंय, नाही देणार कोणी साथ. किती जरी आजारी पडला ना, तर मी बघतोय किती वय होऊ द्या, जर तुम्हाला बेड पकडलं ना, तुमचं जर बेडवर सगळं सुरू झालं ना, सून येणार नाही, मुलगा येणार नाही, मुलगी येणार नाही, पण ती बायको येणार यार, ती करणार तुमचं सगळं. आणि तुम्ही किती बेडवर पडला ना, तर तुमचं करायला तो नवराच येणार आहे. आणि हे रिलेशन लोक खराब करतात छोट्याशा काही गोष्टीमुळं. तर हे रिलेशन आयुष्यात मित्रांनो डॅमेज करू नका, आयुष्यात. हे अंडरस्टँडिंग मधलं नातं आहे. इथं एकमेकाला समजून घेणं गरजेचं आहे. हेल्दी इन्व्हायरमेंट बनावं लागेल आपल्याला, फुल हेल्दी. हेल्दी रिलेशनशिप हेल्दी क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. लॉंग टर्म ठेवा या रिलेशनला, डॅमेज करू नका कधीच. छोट्या गोष्टीमुळं, कोणाच्या बोलण्यामुळं, कोणाच्या वागण्यामुळं, काही गैरसमजामुळं, रागामुळं, कशाच्या त्रासामुळं ह्या रिलेशनला डॅमेज कधीच करू नये. मला असं वाटतं एकमेकाला समजून घ्यावं. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. कधी आपण आपला हट्ट पकडतो, तिने असं करावं, तिने असं करावं, तो तसा आहे ना यार, ॲक्सेप्ट करा ना. आपण ज्या आईच्या पोटी जन्म घेतला, ज्या वडिलाच्या पोटी जन्म घेतला, आपण त्याला ॲक्सेप्ट केलं. मग तो नवरा जो भेटलाय, तो मला स्पिरिच्युअल अँगलने जर म्हटलं तर माझ्या कर्मामुळे भेटलाय. ती बायको मला माझ्या कर्मामुळे भेटली. मग ती तशीच आहे, तिला ठेवून मी कसं रिलेशन डेव्हलप करू शकतो? नाही, ती कमी शिकलेली, ती जास्त शिकलेली, तो असा आहे, तो तसा आहे, तो हे, तो ते, हे बोलून मित्रांनो काहीच होणार नाही. काय वाटतं मला? हा, हे नातं खराब करून चालेल का? मग रिलेशनशिपमध्ये जर तुम्ही डॅमेज झालात, तर ते तो पिरॅमिडमधला रिलेशनशिपच खराब राहिले तर काय होणार आहे सांगा मला? चेक येतोय पण घरी रोज भांडणं आहेत, इन्कम येतं पण घरी रोज त्रास आहेत. होईल का चांगलं? आणि अशा वातावरणामध्ये इन्कम तरी होईल का सांगा बरं मला? होईल का? त्यामुळे एकमेकाला समजून घ्या, अंडरस्टँड करा, ते जसं आहे तसं ॲक्सेप्ट करा. आणि सुखाच्या वेळेला आहे ना, दुःखात पण मित्रांनो तेच नातं साथ देणार आहे आणि सुखात पण तेच नातं साथ देणार. मी सगळ्यांना बघितलं, भाऊ बिऊ सगळं मित्रांनो तात्पुरतं आहे, पण हे नातं लॉंग टर्मचं आहे. ठेवणार ट्रस्ट या नात्यावरती, अंडरस्टँड करणार स्वतःला. बिहेवियर, या नात्यामध्ये डॅमेज का होतात नाते? तुमच्या वागण्यामुळं, बिहेवियरमुळं. बिहेवियर माझं चिडचिड आहे, स्वभाव हे येतोय, समजून घ्या. जर आता मला कळालं माझ्या बायकोचा स्वभाव चिडचिडाचे, तर मी का तिला तू अशीच करते तशीच करते बोलू? मी ॲक्सेप्ट करेल ना तिला. एखाद्याचा राग येतो, ॲक्सेप्ट केलं. माझी बायको जशी, मी तिला ॲक्सेप्ट केली. मी नाही म्हणत बसलो की तिला मी सुधारण्याचा प्रयत्न केला. जी गोष्टी मला पटत नाहीत मी ॲक्सेप्ट केलं ती तशीच. तू माझा नवरा असा आहे, मी ॲक्सेप्ट करेल, तो तसाच आहे. तयार एकमेकाला ॲक्सेप्ट करायला? हां, ह्या माइंड पॉवरमधनं मला असं वाटतं यार, ॲक्सेप्टन्स भूमिका घेऊन जा. आणि अध्यात्मामध्ये सर आपल्याला याच्यावरती खूप बोलतात, बरोबर ना? त्यानंतर जर बघितलं एकमेकाचे थॉट्स, इमोशन्स समजून घेतले नाही. तिचा विचार काय, तिची इमोशन्स काय आहेत, त्याची इमोशन्स काय आहेत, त्याच्याबद्दल त्याचे थॉट काय आहेत, त्या गोष्टीला पकडून. तिचं थॉट आहे चांगलं काहीतरी करणं, तिचं थॉट आहे तिचं काहीतरी हे होणं, त्याला ती इमोशनली कनेक्ट आहे, तर तिला समजून घ्या. तो इमोशनली कनेक्ट आहे, त्याला समजून घ्या.
बरोबर ना. हे डॅमेज झाले की इश्यू क्रिएट होतात. बरोबर. त्यानंतर गरजा, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. तिची गरज वेगळी आहे, तुमची गरज वेगळी आहे. तिला वाटतं की एक छोटंसं मला मग एक मंगळसूत्र घेतलं चांगलं तर मला चांगलं वाटेल, तुम्हाला वाटतं आज ऑलरेडी लय लोड आहे, त्रास आहे आणि हे आता हे करते. अरे तिची इमोशन्स आहेत ना, त्याला आल्या का लक्षात. तिचे एकमेकाला समजून घ्या. तिला समजा आपली आज परिस्थिती काय, तिला समजवण्याचा प्रयत्न करा. तिला पण सांगा, बसून कॉन्फिडन्स द्या. ज्यावेळेस मित्रांनो मी पूर्ण तुटलो होतो ना, सगळीकडून गेलो होतो ना, त्यावेळेस मी माझ्या मिसेस बरोबर बसलो, चर्चा केली. तिला मी सांगितलं, हे बघ आज आपलं अवस्था खूप डेंजर आहे, पण मला विश्वास आहे मी यातून उभं राहणार, मी 100% उभं राहणार. पण मला तुझ्याकडून एक गोष्टीची अपेक्षा आहे म्हटलं, मी फुल मेहनत करेल, फुल कष्ट करेल, फक्त मला साथ दे, माझ्यावर एक विश्वास ठेव, मला काही वेळ दे. मी आज होऊ शकतं मी तिच्या अंगावरती एक सोनं पण ठेवलं नव्हतं मित्रांनो. मी जर घरला गहाण ठेवलं होतं तर सोनं ठेवलं असेल का? सगळं सोनं बिनं सगळं बँकेत मोडून तोडून सगळं करून टाकलं होतं, काहीच ठेवलं नव्हतं, काही नव्हतं. ज्या दिवशी आम्हाला कोणा लग्नाला गेलं ना, तर बहिणीकडून किंवा वहिनीकडून कोणाकडून त्या उसनं मंगळसूत्र घालून गेलं. मी तिला बहिणीकडून उसनं मंगळसूत्र आणलं होतं आणि तिला दिलं होतं, हे मंगळसूत्र घालून चल लग्नाला. ही सिच्युएशन मी पण फेस केली मधल्या काळात. असं नाही आहे की काहीच नव्हतं, सगळं मोडतोड सगळं झालं होतं, सोनं बिनं सगळं गहाण होतं. पण तिला एकच विश्वास दिला होता, आपण लढू, आपण लढू, मी लढतो, तू फक्त मला साथ दे, मला साथ दे. एकच गोष्ट म्हणायची, मला साथ दे, मला साथ दे. घेऊन बसलो होतो मी, काउन्सलिंग केलं होतं, फॅमिली काउन्सलिंग. मला साथीची गरज आहे. मी नाही म्हणत तू माझ्याबरोबर फील्डवर आहे, कारण त्यावेळेला माझे मुलं छोटे होते, तिला शक्य नव्हतं. मी लढतो, पण तू मला साथ दे. मी तिला म्हणलं मला एकच पाहिजे म्हटलं पूजा, ज्या दिवशी मी दिवसभर काम करून मी ज्यावेळेस घरात येईल ना, तू दरवाजा उघडशील ना, तुझ्या चेहऱ्यावरती मला एकच गोष्ट पाहिजे, फक्त स्माईल. मी अख्खा माझा त्रास विसरून जाईल म्हणलं. पण मला ती स्माईल नाही दिसलं तर मला लय त्रास होईल. तिला मी एकच सांगितलं होतं, दरवाजा उघडताना मला चेहऱ्यावरती फक्त एकच गोष्ट दे, स्माईल दे. बरोबर ना. मागा ना तुमच्या फॅमिलीला, नवऱ्याला मागा, बायकोला मागा, एकमेकाला बसून समजून घ्या, मला फक्त एक स्माईल द्या. मागा, तुझी स्माईल माझ्यातलं दिवसभराची एनर्जी असणार आहे, आणि तुझी स्माईल मी दिवसभर जे केलं, ज्यात मला जे निगेटिव्हिटी आले ते घेऊन जाणार आहे. ही माइंडसेट मित्रांनो माझ्या मिसेसचा पहिल्या दिवशी केला, ज्यावेळेस मी डाऊनफॉलला होतो. बरोबर. आपल्याशी बसून एकमेकाला ट्रस्ट द्या. आजची दशा महत्वाची नाही, आपल्याला एक दिशा आपली चांगली असणे गरजेचं आहे. हा एकमेकाला साथ द्यायला तयार करणार, बसा काउन्सलिंग करा. सगळ्या जगाचा काउन्सलिंग करतो, एकमेकाच्या डोळ्यात डोळे घालून चर्चा करा, बसा, डिस्कस करा. रात्रीच्या वेळेला सगळे मुलं बिलं सगळं लांब ठेवा, दोघंच बेडरूम मध्ये बसा, शांततेने चिंतन करा आणि शांततेने एकमेकाला ट्रस्ट द्या. आणि 5-7 वर्षासाठी 3 ते 5 वर्षासाठी एकमेकांचा माइंडसेट करा, कारण हे नातं लय गरजेचं आहे मित्रांनो. काय वाटतं तुम्हाला? तिला म्हणायचं मी तुझ्या सगळ्या गोष्टी पूर्ण करल, पण मला काय दे, साथ दे. मागणार सगळे. जर रिलेशनशिपमध्ये मित्रांनो प्रेमाची भाषा, का रिलेशनशिप खराब होती? प्रेमाची भाषा आपल्याला कळत नाहीये. लव्ह लँग्वेज समजणं गरजेचं आहे. तिची प्रेमाची भाषा काय, तिची प्रेमाची भाषा काय, लव्ह लँग्वेज तुम्हाला कळाली तर तुमचं रिलेशनशिप अजून हेल्दी होईल, चांगलं होईल. फॅमिली रिलेशनशिप. लव्ह लँग्वेज काय असते मित्रांनो? लव्ह लँग्वेज कसं आपण आपल्या कुटुंबाला मध्ये आपण रिलेशनशिप, याच्यासाठी बऱ्याच लोकांना काय वाटतं, नवरा बायकोमध्ये फक्त सोनं नाणं बाईकसा हे त्यांनीच आपलं रिलेशन चांगलं बनतं. नाही, तुमच्या छोट्या छोट्या, जसं मी हॅपीनेसचा गैरसमज तुमचा कालपर्यंत होता, काय होता? तसं प्रेमाचा पण गैरसमज तुमचा वेगळा झालेला आहे. छोट्या छोट्या गोष्टीत पण प्रेम सेलिब्रेट करता, तसं हॅपीनेस पण छोट्या गोष्टीत करता येतो. तसाच हॅपीनेस तुमच्या गोष्टीत कशात सेलिब्रेट करता येतो, तसाच प्रेम तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीत सेलिब्रेट करता येतात. ते कसं करू शकतो आपण? पहिलं, वर्ड ऑफ अफर्मेशन. वर्ड ऑफ ॲफर्मेशन. तुमचे ॲफर्मेशन काय आहेत? कशाला? प्रेमाला पकडून. एकमेकाशी बोलताना तुम्ही कसं बोलता? रावडी बोलणे, बरोबर ना. बरेच लोक काय करतात, ऐ तांबे घे, ऐ हे आण रे, ते आण रे. कसं रे चालेल? हा, तुमचे वर्ड काय आहेत? मोटिवेशनल आहे का? ॲप्रिशिएट आहेत का? भाजी केली, तू काय कधी भाजी कर, खराबच आहे तुझी. तुला मीठ टाकता नाही आलं का? तुला हे करता नाही आलं का? कायम आळणीच करते. किती वेळेस सांगायचं का तुला कळत नाही का? बरोबर ना. तुम्ही दर वेळेला आले का तुमची हीच कटकट आहे,
तुमची तीच कटकट आहे, बरोबर ना? आले की कटकट, आले का लगेच तिकडं बॅगा फेकताना पडताना तुम्हाला समजायला पाहिजे मी दिवसभर कामं करते, मी मरमर करते, मी तिकडं पण जाते, फील्डवर पण काम करते, आणि तुम्ही आले का लगेच काय करता? जर तुम्ही रिॲक्ट झालात एकमेकाला, जर तुम्ही असे निगेटिव्ह टॉक केले तर होईल का? रिक्वेस्टिंग टॉक करावं लागेल. हा, मी फील्डवरून आले, तुम्हाला वाटलं आता मला लोड होतोय. बघा लेडीजकडनं काय प्रॉब्लेम होतो, का घरातून विरोध होतो माहिती आहे का लेडीजला? ज्या फक्त इंडिव्हिज्युअल करतात, त्यांचे मिस्टर बिझनेस करत नाहीत, यांच्याकडनं गडबड काय होती, इथून थोडा पैसा यायला लागला, तुम्ही नवरा तुम्ही बायको आहेत, तुमच्याकडे थोडा पैसा आला आणि त्यांच्याकडं, जे हस्बंड वाईफ करत नाही त्यांच्याशी मी थोडंसं लेडीजला समजावतो हा विषय. सांगू का? बोलू का? काय होतं या केसमध्ये, एखादी लेडीज आहे, तिचं लग्न झालंय, ती बिझनेस करते आणि मिस्टर बिझनेस करत नाहीत. आता होतं काय, मिस्टर जॉब करतात 30-40 पगारावरती आणि ह्या बिझनेसमध्ये आल्या. आता विरोध घरातून, नवरा जर या बिझनेसमध्ये आणि घरातून विरोध का सुरू होतो, तुम्ही इथं पैसे कमवायला लागतात, तुम्हाला इथं मान सन्मान मिळतो, रिस्पेक्ट मिळते, आणि तुम्हाला बिझनेस पण करायचा आणि हे पण करायचं. अशा वेळेस काय होतं, तुम्ही ज्यावेळेस घरी जाता तर नकळत तुमचा घरातला ॲटिट्यूड चेंज व्हायला सुरुवात होती, बरोबर ना? तुम्हाला ॲटिट्यूड चेंज होतो आणि तुम्ही कम्पेअर काय करता, तुम्ही तुमच्या मिस्टरला कम्पेअर करता या लीडर लोकांच्या कम्पॅरिझनमध्ये, तुम्ही त्यांना त्या नजरेत बघायला जाता, बरोबर ना? कारण हे बिझनेसमध्ये म्हणून हे अपडेट झालेत ना, की इथल्या काही लेडीज बघितल्यावरती असं कधी कधी वाटतं की यार, की काही लेडीज आपल्या किती मोठ्या विचाराला कनेक्ट झाल्यात. पण मी जर माझ्या मिसेसची तुलना मिनल मॅडमशी, सविता मॅडमशी करत बसलो, ते कसं करतात, तर माझ्या घरात वाद होणार का नाही होणार? समजलं का? आणि तुम्ही जर तुमच्या नवऱ्याची तुलना, तर तो ह्या बिझनेसमध्ये नाहीये, तुम्ही केली तानाजी सरांशी, गणेश सरांशी, तुषार सरांशी, काय काय करतात ते, तर तुमचे वाद क्रिएट होणार का नाही होणार? अपेक्षा डॅमेज करणार का नाही करणार तुम्हाला? मग तुम्ही घरी आल्यानंतर तुमच्याकडून तुम्ही त्यांना त्या कम्पॅरिझनमध्ये बघायला लागता. मग हळूहळू काय होतं की पैसे पण तुम्हाला दिसायला लागले, थोडं इन्कम दिसायला लागलं, आता तुमचा ॲटिट्यूड चेंज व्हायला लागला. पण तो शेवटी नवरा आहे, तो या बिझनेसला कनेक्टेड आहे का? नाहीये. हे मी जे बोलतो ना, तुमच्या टीमचे जे नवीन फॅमिली बिझनेसमध्ये येतात बायका, आणि त्यांना घरून त्रास होतो, तुम्ही त्यांचा अशा पद्धतीने क्लिअरिटी तुम्ही देऊ शकता. सांगू का थोडं डेपमध्ये अजून? तर झालं, मी तुम्हाला पण सांगतो, तुम्ही पण कनेक्ट राहा, तुम्हाला लेडीजला क्लिअर करता येतं. तर त्या घरी आल्यानंतर तुम्ही घरी आले, आता तुम्ही दिवसभर तंत खूप कमी मेहनत केली आहे, आणि घरी आल्यावर त्यांना पाहिजे 1 ग्लास पाणी, आणि तुम्ही बिझनेस करताय आणि तुम्ही त्यांना 1 ग्लास पाणी देत नाहीये. मग त्याला हळूहळू काय वाटतं, ही बिझनेसमध्ये नव्हती तेव्हा सगळं चांगलं चालू होतं, आणि गेल्यापासून पाणी पण भेटत नाही, त्याच्यातला नवरोबा जागा होतो का नाही होत? हॅलो, त्यांचे नवरे पुन्हा रिपीट करतो, सनेज करत नाही त्यांच्यासाठी. तर मग नवरोबा जागा झाला की नवऱ्याला काय वाटतं, ही पहिली ठीकठाक होती, आता इथं आली, आता वातावरण डिस्टर्ब व्हायला लागलं, हिला जर असं मोकळं सोडलं तर गडबड होईल. त्यात सासू किंवा सासरा किंवा शेजारी पाजारी मित्र म्हणतात, बायको कानाच्या खालीच ठेवायची असते बरं का, डोक्यावर नाचायला लागली ना. त्याला सल्ला द्यायला मार्केट लोक असतात का नसतात? बरं, तो बिझनेसला कनेक्ट आहे का आपल्या? नाहीये. मग त्या कानात, आणि तुमचं थोडं वागणं त्याला दिसायला, त्यांच्या डोक्यात इन्स्टॉलेशन काय चालू आहे, बायकोला कानाच्या खाली, आणि तुम्ही तुमच्या वागण्यातून तुम्ही कानाच्या वर जायला दिसायला लागले. होणार का नाही होणार? वाच सांगा, होणार का नाही होणार? मग अशा वेळेला तुमचा रोल काय आहे? बघा, लेडीजमध्ये भगवंताने एक क्वालिटी दिली आहे, मल्टीटास्किंग. एकाच वेळेस टिफिन करणे, एकाच वेळेस मुलांचं आवरणे, त्याच वेळेस कोणतरी म्हणतं अगं टॉवेल सापडत नाही, अरे सॉक सापडत नाही, अगं मम्मी हे कुठं आहे ग, अरे मम्मी ते कुठे आहे? ती एकाच वेळेस मल्टिपल काम करते. पण नवऱ्याचा माणसाला प्रॉब्लेम काय, डबा घेऊन जाणं, एकच काम करणं, घरी येणं. त्याला देवाने मल्टीटास्किंग स्किल दिलेलं नाहीये, बरोबर ना? लेडीज का ते दिलेलं आहे. मग तुम्हाला करायचंय काय, तुम्हाला एक काम करावं लागतं अशा वेळेला. जर तुम्हाला ग्रोथ करायची का यश मिळवायचं ना, पण मिस्टर या बिझनेसमध्ये सपोर्टिव्ह तेवढे नाही आहेत जेवढे करायला पाहिजे, तर अशा वेळेला मी काय करणार, मी ॲक्सेप्ट करणार, मला घरातून अशीच अडचण असणार आहे. मग माझ्यावर एक जबाबदारी अजून वाढली की माझं बाहेरचं रूप वेगळं असेल, घरचं रूप वेगळं असेल. मी किती बाहेर मला 10 लोक नाही म्हटले, मी दरवाजा वाजवला, माझा टेन्शन दरवाजात येताच कामा नाही.
बरोबर ना? तो टेन्शन जर मी घेऊन दरवाजाच्या आत आले तर समजायचं घरात गडबड झाली. तुमचा बिझनेसचं टेन्शन बाहेर ठेवा, रिलॅक्समध्ये आत या, चेहऱ्यावर स्माईल द्या. दरवाजा वाजवला, चेहरा तुमच्या चेहऱ्यावर जर स्माईल. मी आपल्या इथं एक लेडीज आज येणार होत्या ट्रेनिंगला आणि त्यांच्या नवऱ्यांनी त्यांना पाठवलं नाही. त्यांनी मला कॉलवर घेतलं होतं, सर यांना मिस्टरना समजून सांगा. त्यांनी मला काय सांगितलं, सर जेव्हा ट्रेनिंगला गेले ना तेव्हा आमचे भांडणच झालेत. ही बिझनेस करायला लागल्यापासून आमच्या घरातले भांडणं वाढलेत. आता मी म्हटलं का बाबा, आता त्याला समजून सांगायला तो आपल्या बिझनेसला कनेक्ट नाहीये. मी त्याला किती समजवलं होतो, फोनवर समजणार आहे का मला? त्याला उलट काय वाटलं, यांच्या बोलण्यामुळेच ती येडे चाळे करायला लागली. असं वाटणार का नाही वाटणार? मी मॅडमला काय सांगितलं, मॅडम तुम्ही येऊ नका, घरीच थांबा, त्यांच्या मनाच्या विरुद्ध जाऊ नका. ते म्हणले सर मी येणार आहे, मी भांडणं करून येणार, सगळं होणार. बरोबर. आता विषय काय येतो, मग तिथे मला चुका काय दिसतात अशा लेडीजच्या. त्या चुका काय करतात ते की नवऱ्याला तिथं मग घरात काहीतरी बिघडलेलं दिसलं म्हणून त्याचं डोकं सरकलं ना. मग तुम्ही बिझनेस करायचा आहे ना, एक तर मग नाही ते बिझनेस करू नका. मग अशीच गरिबी झेलायची का? मग जर तुम्हाला भगवंताने एवढं स्किल दिलं, एक स्किल अजून डेव्हलप करा ना. चेहऱ्यावरती स्माईल, जसं गेस्टवरती आर्टिफिशियल स्माईल करू शकता का नाही? गेस्टकडे करणार का नाही बॉडी लँग्वेज, तशी घरी आर्टिफिशियल करणार. करणार. आता गेले छोटे छोटे काम करणं, स्माईल, हे ते बरोबर ना. तर ते तुम्ही ग्लास असल ते असल ते, आणि जसं जसं ते तुम्हाला त्यांना वाटलं मग हळूहळू त्यांना काय करा, आपल्या वातावरणात आणा. एका नाही बघा, ते बदलतील कधी माहितीये का? ज्यावेळेस तुमचे चेक दिसतील, तुमच्यात बदल. बघा घरात आहे ना, तुम्हाला चांगलं वातावरण ज्याला पाहिजे ना, त्यांनी काय करायचं माहितीये का? सपोर्टिव्ह घरातलं इन्व्हायरमेंट चेंज करा. तुम्ही बघा ह्या बिझनेसमध्ये नव्हते तेव्हा तुम्ही उशिरापर्यंत घर साफ करत नव्हत्या, तुम्ही कपड्याच्या घड्या घालत नव्हत्या, घरात सगळं अस्तव्यस्त असायचं. पण तुम्ही या बिझनेसमध्ये आले आणि तुमच्या घरात एकदम भारी वातावरण दिसायला लागलं. ते काय म्हणतील, बिझनेसला जाऊ घेऊन बायको लय सुधारले यार, साथ देतील का नाही देतील. पण या गडबड काय करतात, बिझनेसला आलं का ते अजून घरात घाण करून राहिल्यात त्या. हा मग का नाही दांडका घेऊन मागा लागणार ते सांगा बरं मला. किती लोकांना रिअलाइज होऊ राहिलं सर, गडबड होऊ राहिली. गॅरंटी डबल हा. मग आपण काय सांगतो, आमच्याकडं बिझनेस सनेजमध्ये आले की लोक घर बदलतं, पण तुमचं घर कसं बदलू राहील, तुम्ही खराब बदलू राहिले ना. मग घरात तुम्ही वातावरण खराब करताय, डॅमेज. अरे यार लाईट वेळ कमी आहे राव, काय शिकव, डॅमेज करताय, बरोबर ना. आणि मग अशा वेळेला तुम्हाला काय होणार आहे, घरात एन्व्हायरमेंट खराब होणार आहे. मग तुम्ही उलट काय करा, सकाळी उठा, देवपूजा करा. आयला हे बिझनेसमध्ये तेव्हा ही देवपूजा करत होती, आज देवपूजा करायला लागली, घरात अगरबत्ती लावायला लागली, मंत्र लावायला लागली. अरे सकाळी सकाळी मला चहाचा कप पण द्यायला लागली. अरे मला ते नाश्ता ब्रेकफास्ट पण चेंज केलाय, मला आग्रह करते फ्रूट खायला, मला स्प्राऊट देते, मला हे करते. त्याला काय वाटल सासूला? अरे मला पहिले विचारित नव्हती, बिझनेसला गेल्यापासून मला विचारायला लागली चहा बी. मला आता हे काय करतात, इथं आलं काय सासूला विचारायचं नाही, कुठंच काय करणार. ती म्हणती भाऊ कानाच्या वर चालली बर का, पायातली पायात ठेव, भरणार का नाही ती कान. हा काय म्हणले, हो म्हणणार का नाही म्हणणार. ते वातावरण तयार करा ना. तुम्ही जर केलं सासू म्हणून, एक दिवस त्यांना किवीन हे सगळं भारी करते, तू कर ग बिझनेस कर, मी तुला साथ देते. होतं का नाही होत असं, होतं का नाही होत असं घरात. आणि त्यांना मग हळूहळू विचार कनेक्ट होतील, मग मिस्टर कनेक्ट होतील. मग कधी ट्रेनिंगला आले, बसवलं हळूहळू वातावरण, मग त्यांनी हे सांगितलं पाहिजे. बघा जेव्हा लोकांना फील येणार ना, ह्या बिझनेसला गेल्यानंतर आमच्या घरातलं वातावरण बदललं, त्या दिवसापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. वाक्य लक्षात ठेवा. आता हे झालं बायका, तुमच्याकडे तो नवरोबा या रिलॅक्स बसले होते. आता बायका, तुमच्या बायका बिझनेसमध्ये नाही, तुमचे पाय ओढतात, बरोबर ना. बायका बिझनेसमध्ये नाही हे पाय ओढतात. तर काय असं काय होतं, तुम्ही बिझनेसमध्ये नव्हते त्यावेळेस तिला वेळ द्यायचे.
तुम्ही घरातले तिला कामं करू लागायचे, तुम्ही मदत करायचे. हा अरे माझ्याकडे ऐका सगळ्यांनी, तिला मदत करू लागायचे. तुमचं झालं, तुम्ही आता हसू नका, थांबा यांचं बघू द्या, बडबड करू नका. तुम्ही मदत करायची, छोट्या मोठ्या गोष्टी, किराणा आणून दे, गॅस टाकी आणून दे, सगळं करू लागायचे. आता बिझनेसमध्ये आलं, तुम्हाला वेळ पुरत नाहीये. तुम्ही 2-2 दिवस घराच्या बाहेर राहता, कधी येता कधी जाता, रात्री लेट येताय, त्यांना वेळ नाही, मुलांकडे बघत नाही, चिडचिड होणार का नाही होणार? हा साहजिक. मग तुम्ही बिझनेस चालू केल्यामुळं घरातलं वातावरण तुम्ही खराब केलं, कसं सुख मिळेल? मिळेल? मग अशा वेळेला काय करायचं? नवऱ्याला सांगतो. ते म्हणतात लय तयार होऊन आले आम्हाला, तर हे सगळे लफडे, मला पण त्रास झाला भाऊ. माझी बायको पण बिझनेसमध्ये नव्हती, बरोबर ना, अनुभवाचे बोलेत. सांगू तर करायचंय काय? सगळ्यात पहिलं तुमच्या मिसेसला समजून सांगा, तिला दाखवा की यार आपलं तुम्ही जे करणार आहात ना, तिला ते प्रेझेंट करा. आपल्याला काय काय मिळू शकतं, मला काय करावं लागेल, तिला पहिलं हे व्हिज्युअलाइज करा. बघा माझ्या मिसेसला काय सांगितलं होतं, जस्ट म्हणजे प्रॉब्लेमच्या अगोदर सांगतो मी बिझनेसमध्ये आलो, म्हणलं हे बघ पूजा, लाईफमध्ये आज मी 16 वर्षापासून जॉब करतोय. हे जॉबमध्ये तू बघितलं आपल्या घरात अडचणी येऊ राहिले, पैशाचे प्रॉब्लेम येऊ राहिले, सॉल्व्ह होतात का? नाही होत. लय त्रास आहे, लय प्रॉब्लेम आहे. मी सगळा हिशोब केला. मी 16 वर्ष काय, अजून 30 वर्ष जर नोकरी केली ना तरी आपली अवस्था अशीच राहणार आहे. मी त्याला हिशोब करून दाखवला आणि म्हटलं जर असंच मी नोकरी करत राहिलो तर एक गोष्ट आहे, म्हणलं आपलं घर पक्क होऊ शकत नाही, म्हणलं भाड्याच्या घरातच राहावं लागेल. सिच्युएशन अशीच राहील. नुसतं भाड्याचं घर नाही, मला टेन्शन आलं पुढचं मुलाबाळांचं काय व्हायचं. तर काहीतरी मला हालचाल करणं खूप गरजेचं आहे. तिला समजवलं आणि म्हणलं मला एक असा बिझनेस भेटलाय की त्यातून ह्या गोष्टी मिळू शकतात. पण प्रॉब्लेम असा आहे, म्हटलं मला त्याला वेळ लय द्यावा लागणार आहे, अडचणीला येणार आहेत. पण मला एक विश्वास आहे, जर मी तिथं 3 ते 5 वर्ष केलं ना, म्हटलं इकडे मी 60 वर्ष करून पण मला काही होईल काही नाही गॅरंटी नाही, पण 5 वर्ष जर दिले ना तर आपल्या सगळ्या ड्रीम पूर्ण अचीव होऊ शकतात. घर पण होईल, सगळं होईल, याच्यापेक्षा थोडं जास्त इन्कम पण मिळेल, सगळं होईल. तर तुझं काय मत आहे? तिला मी सहमत केलं. ती म्हणली मग चांगलं आहे ना, करताय मग करा ना तुम्ही. पण म्हणलं मग वेळेचं कसं करू? वेळ मिळणार नाही, सकाळी जॉबला तो संध्याकाळी घरी येतो, मी करू कधी? मग मला एकच करावं लागेल, संध्याकाळी लेट नाईटपर्यंत काम करावं लागेल. मला सुट्टी, शनिवारी सुट्टी असते, त्या दिवशी पण मला घरचं काही करता येणार, मला ते करावं लागेल. मग कसं करते? मला पण गॅरंटी आहे, मी मेहनत करायला तयार आहे, मी मेहनतीला मागं हटणार नाही. फक्त मला तू एक काम करतो, फक्त मला विश्वास, ट्रस्ट दे, तू मला फक्त साथ दे. आत्तापर्यंत आपण भाजी बिजी आणायला जायचो दोघं एकत्र, दूध आणायला जायचो, आजपासून आपण हे सगळं बंद करू. तू एवढ्या जबाबदारी घेशील का? मी नाही म्हणत, बघा मी तर नाही म्हणत तू पण चल कामाला, मला तुला कामाला लावायचं नाहीये, बरं ना, चल मी एकटा करतो काही दिवस. पण मला काय असं वाटतं, तू थोडंसं मला मदत कर, हे घरातले कामं माझे बंद करशील का तू? मग तिला विश्वासात घेतलं. मग तिला त्यावेळेस 2 व्हीलर येत नव्हती. मी तिला म्हटलं तू 2 व्हीलर तो आपण घेऊ, तुला 2 व्हीलर शिकवतो मी, तू 2 व्हीलर घे आणि तू छोटे काम तू करायला सुरुवात कर. मग हे आणणं, मुलींना सोडणं, ते करणं तिला सगळं समजवलं. आणि तिला मी विश्वास दिला की मी पुढच्या काही वर्षात ते करून दाखवणार. ती तयार झाली, समजवलं तिला मी तिला पण गोल दाखवले. आपण काय बिझनेस सुरू करतो, गोल आपल्या मनात ठेवतो, फॅमिलीला पण गोल दाखवा आपण कुठं पोहोचणार आहे. समजलं का? मग तिला मी पिक्चराईज केलं आणि तिला म्हणलं फक्त एकच पाहिजे, म्हणलं पूजा मला, मी दिवसभर काम करून लय येणार आहे, मला त्रास लय होणार. ती म्हणे तुम्ही मला कसं होणार, एवढं 16 तास 18 तास. म्हटलं हे बघ, तिला मी एक समजवलं, मला कधी बाहेर पण राहावं लागेल, पण एक सांग म्हणलं पूजा, तुला मिलिटरीवाले माहिती आहेत का? तिने हां. म्हणलं मिलिटरीवाल्याचे नवरे 6-6 महिने तिकडे असतात, फक्त 6 महिन्याने इकडे येतात. हां, मग ते त्यांच्या बायका किती कॉम्प्रोमाइज करतात सांग बरं मला, करतात का नाही करत? मग मी नाही म्हणत जिंदगीभर मला कॉम्प्रोमाइज कर, मी तुला म्हणतो मला 3 ते 5 वर्ष कॉम्प्रोमाइज कर, होईल कधी मी बाहेर राहील, त्रास होईल, पण तुला माझ्यावर विश्वास आहे का की मी कुठलं वाईट वळण लागू देणार नाही? तुझी शपथ सांगतो म्हणलं, मला चुकू नाही, तुझी शपथ सांगतो तुला, मी जिंदगीत मला चुकीचं वळण लागून देणार नाही. दिवशी मला चुकीचं वळण लागल त्या दिवशी मी मेलेलो असेल म्हटलं. विश्वास दिला. बायकाला भीती काय असते, नवरात्री अपरात्री फिरतो, दारू बिरू पिल, चुकीच्या लोकांच्या वळण लागल, एखादी बाई बी पटकून लफडे करल, बरोबर ना? ट्रस्ट द्या, देऊ शकता का नाही? आणि आपल्यातलं प्रेम कधीच कमी होणार नाही. तुझा माझ्यावर विश्वास दे, मला तेवढे साथ दे म्हटलं.
असं म्हणतात यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका बाईचा हात असतो. मला तुझे फक्त हात नको, मला तुझे फक्त साथ पाहिजे. म्हटलं हात पण नको, देशील? डन. लढायला सुरुवात केली, ट्रस्ट दिला बरं. आणि मग मी तुझ्याशी लढत मी फील्डवर उतरायलो. मी फुल ताकदीने काम केलं आणि म्हटलं मला तुझ्याकडून एकच पूजा पाहिजे. मी खूप मेहनत करल, मला कधी यश येईल कधी अपयश येईल, पण ज्या दिवशी तू रात्री घरी आल्यावर तू दरवाजा उघडशील ना, मला फक्त तुझं स्माईल पाहिजे. म्हटलं मी सगळं टेन्शन विसरून जाईल. मी तिला रिक्वायरमेंट केली फक्त एका स्माईलची. आणि मित्रांनो, किती उशीर होऊ द्या, ती घरी मला काय करायची, ताट ती जेवत नसायची, मी येत नाही तोपर्यंत. मग मी तिला सांगायचो माझ्यासाठी जेवायला थांबू नको, जेवण करून घे. पण रात्री 11-12ला पण ती उठायची, ताटे करायची. कारण मी तिला काय दिला होता? विश्वास. करणार तुम्ही? आता दोघांच्या मध्ये येतो मी. दोघं बिझनेस करून राहिलेत, सगळे टप्पे कव्हर करायचे ना आपल्याला. दोघं बिझनेस करतात ते, बरोबर ना? हे दोन्ही बिंदास झाले होते. आता तुमच्यावर येतो मी. तुम्ही करताय, तुमची फॅमिली करते, बरोबर ना? तर मला सांगा, दोघांचं टायर आता सेम झाले का? एक लुनाचा आणि एक ट्रॅक्टर झाला का? आता सेम टायर आहेत. तर सेम थॉटला तुम्ही कनेक्ट आहे, सेम थॉटला तुमची मिसेस पण कनेक्ट आहे, बरोबर ना? तर दोघांनी मिळून बसून गोल व्हिज्युअलाइज करा, ट्रस्ट द्या. जिथं मी कमी पडल तिथं तू साथ दे, जिथं तू कमी पडल तिथं मी साथ देऊ. असं करू नका की मी लय पळतो, ते माझ्यामुळं ती लेख चालली, तू त्या लेखला डोकून बघत नाही, तू काही करीतच नाहीये, तुला समजतच नाही, तुला ते कळत नाही का? अरे लिमिटेशन आहेत ना. लेडीज म्हणल्यावर थोडा लिमिटेशन येणार का नाही येणार? अय नवरोबा, येणार का नाही येणार? येणार ना. तुम्ही जेवढं फ्रँकली घुसू शकता तेवढं लेडीजला काही लिमिटेशन येणार आहेत. मग समजून घ्या ना त्यांना. तुम्ही का अपेक्षा करता त्यांच्यासारखीच? आपला सगळा प्रॉब्लेम काय माहिती का? अपेक्षाचा आहे. कोणाकडे तरी बघून अपेक्षा करतो. मिनल मॅडम आणि कशात एकदम त्या खतरनाक, मिनल मॅडम, प्रदीप सर खतरनाक लेवलचे तयार झाले. तर होऊ शकतं तुमची मिसेसची मेंटॅलिटी तेवढी मिनल मॅडम एवढी शार्प नसेल, कमी एज्युकेशन असेल, तेवढं शार्प नसेल. का तुम्ही एवढ्या हायर अपेक्षा करता? समजलं का? आणि होऊ शकतं तुमचे मिस्टरांची मेंटॅलिटी तेवढे ते अपडेटेड नसतील, तेवढे ते डिजिटलाइज नसतील, ते नाही होऊ शकत तेवढं अपेक्षित. तुम्ही नगे एका लिडरशी कम्पेअर का करता? आहेत त्याला ऍक्सेप्ट करून लढा. साथ देणार एकमेकाला? देणार का? तर दोघांनी काय करा, एकमेकावरती पडू नका. मग पाण्याचा ग्लास घ्यायचा, तुम्हाला माहिती आहे ती पण तुमच्यावर तेवढीच थकली ना, मग घ्या ना तुम्ही पाण्याचा ग्लास. यार का तिला म्हणता पाण्याचा ग्लास दे ग? हा, ती तुम्हाला साथ देऊ राहिली का नाही दिवसभर? देते का नाही देत? तुम्हाला तो साथ देतो का नाही देत? मग तुम्ही का अपेक्षा करता त्यांनी हे करावं? दोघांनी कामं वाटून घ्या घरातले. करू शकता का? दोघांनी कामं वाटून घ्या. हे काम मी करू लागतो, ते तिचं काम आहे, ते माझं काम नाही, आणि ते त्यांचं काम आहे, ते माझं काम नाही. असं करू नका. दोघांनी आपले कामं वाटून घ्या, कारण दोघांना मिळून पुढे निघायचंय. आणि ह्या सगळ्यात भारीचे असं मित्रांनो, तुम्ही फॅमिली बिझनेस करताय, सेम टायर आहेत, टायरामध्ये घोळ नाही. ओय, समजतंय का? त्यामुळं एकमेकाला घेऊन लढायचं. टायर साथ देणार सगळे एकमेकाला. हा, कुठलेही कामात डिवाइड करा एकमेकांमध्ये. त्यावेळेला तुमच्या मिसेसशी या सगळ्या गोष्टी बोला, जे मी बोललो मग अशी माझ्या मिसेसशी, बरोबर ना? मी काय असणार आहे, काय नाही, मला तुझ्याकडून काय पाहिजे, काय अपेक्षा आहे, काय साथीची गरज आहे, हे बसून डिस्कस करा, बरोबर ना? लेडीजला पण जर बिझनेस करताय, लग्न झालेलं नाहीये, तर त्या पण आपल्या मिस्टरांशी अशा लेवलला डिस्कस करा की बाबा मी बिझनेस करणार आहे, मी करते, याच्या नोमिनी ग्रोथ झाली, तुम्हाला काय वाटतं, बरोबर ना? हे बोला की काय वाटतं. एखाद्याने अडवलं, करू नको म्हटले, किंवा बायको म्हणते करू नको, नवरा म्हणतो. एक डायलॉग मी खूप भारी चिपकवत असतो प्रत्येक ठिकाणी, सांगू? 3 Idiot पिक्चर पाहिला कोणी? फरहान माहिती आहे? फरहान तो काय करतो? फोटोग्राफीचा शौक असतो, त्याला काय करायला लावतात? सगळ्यात पॉवरफुल डायलॉग सांगू? मला जर म्हणलं कोणी करू नको, मला तुमचे वडील म्हणले करू नको, आई म्हणली करू नको, बरं ना, बायको म्हणली करू नको, नवरा म्हणला करू नको, त्यांना एकच डायलॉग बोलायचा, ठीक आहे तुम्ही म्हणताना तुम्हाला नाही आवडत नाही, मी आजपासून करत नाही, पण तुम्हाला काय वाटतं पप्पा? तुम्हाला मी खुश पाहिजे का? आनंदी पाहिजे?
तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे? काय मी खुश पाहिजे ना, आनंदी पाहिजे ना? तर मी सनेज केलं ना मी आनंदी असतो. पण तुम्ही मला म्हणले जॉब कर, तुम्ही मला म्हणले काहीतरी दुकान टाक, मी पैसे कमवून पण मी आनंदी नसन. तुम्हाला मी हसणारा मुलगा पाहिजे की फक्त एक मुलगा पाहिजे सांगा? तुम्हाला मी हसणारी बायको, आनंदी बायको पाहिजे की फक्त एक स्त्री पाहिजे ते सांगा? तुला एक चांगला नवरा पाहिजे, आनंदी नवरा पाहिजे की तुला एक फक्त एक पुरुष पाहिजे माझा नवरा म्हणून तुला एवढं पाहिजे सांग? तू माझ्या आनंदात तुम्ही आनंद असाल ना, तुला जर माझ्यात आनंद वाटत मी आनंदी राहावं तर प्लीज मला सनेज करू दे. मला सनेजमधून काय मिळालं माहित नाही, पण मला आनंद खूप मिळतो ग. त्याने असंच क्लोजिंग केलं होतं का नव्हतं? पप्पा बाबा काय बाबा सा अप्पा मैं उधर ठीक है आप बोलेंगे तो मैं उधर पैसा ठीक ठाक कमा लूंगा, लेकिन मैं खुश नहीं रहूंगा. आपको क्या चाहिए? और लाइफ टाइम आपको कोसते रहूंगा की अगर तुम्हाला आयुष्यभर तुला मी कोसायचं नसेल ना तर प्लीज मला आनंदी राहू दे, मला सनेज करू दे. काय वाटतं डायलॉग हार्ट नाही होणार? पैसा नंतर राहिला ग, पैसा नंतर राहिला हो, पण मला आनंद खूप आहे तिथं. आणि मी आनंदासाठी मला सनेज करू द्या, बस माझी इच्छा आहे. आणि मला तुम्हाला वाटतं ना मी आनंदी राहावं तरच मला सनेज करायचं. अरे लय मोठा डायलॉग आहे यार, याच्यात फक्त इमोशन आहे. अरे करा, बोला, डोळे घालून साला माईक का लाल कोणी असू द्या कर म्हणणार यार. फक्त मूवी बघू नका, बघा या डायलॉगला, साला हादरून जाईन. दिवशी मी प्रॉब्लेमला होतो ना, माझी मिसेस पण मला म्हणली होती, माझी फॅमिली पण म्हणली मला, बहिणी वगैरे, अमोल एक काम कर, ट्रॅडिशनल बिझनेस बघ, या बिझनेसमुळे तुला खड्ड्यात गेला, 60 लाखाचं गरज आलं, सगळं प्रॉब्लेम झाले. मी एकच म्हटलं ठीक आहे मला प्रॉब्लेम झाले पण मला आनंद खूप मिळतो याच्यातून. आणि मला आनंदी राहायचं. मी जर दुकान टाकलं ना मला नाही वाटत मी आनंदी राहील. मी जर जॉबला गेलो मला नाही वाटत, मला आनंदी पाहिजे. तुम्हाला जर माझ्यावर आनंद पाहिजे असेल तर मला बिझनेस करू द्या. तो डायलॉग उद्या गेल्यावर परत बघा. ज्याच्या घरात ही अडचण आहे ना तो डायलॉग बघणार सगळे बघा आणि चिपकवा घरी, बघा प्रॉब्लेम सॉल्व्ह. चलो नेक्स्ट. किती लोकांना वाटतं यार खरंच हा डायलॉग काम करून जाईल? जगाचे क्लोजिंग बघा. दोघं बिझनेस करतात आणि एकमेकावरती विश्वास नाहीये. अविश्वासाने कुठली गोष्ट क्लिअर होऊ शकते? अविश्वासाने कुठली गोष्ट डॅमेज चांगली होऊ शकते का सांगा मला? विश्वास कुठला नाहीये. ती कोणाकडे बघत असल, तो कोणाकडे बघत असल, तिचं काहीतरी लफडा असेल, तिचं काहीतरी प्रॉब्लेम असेल, बरोबर ना? मला सांगा, जर तुम्ही घरातनं एकमेकाशी जर प्रेम दिलं, माणूस बाहेर प्रेम का शोधतो? त्याला घरात मिळत नाही. लोक कुत्रे पाळतात, मांजरी पाळतात का? त्यांच्यावर प्रेम देऊ राहिलेत, पण माणसावर प्रेम नाही करू शकत. जे कुत्रे मांजरी पाळतात ना मला त्यांचा रागच येतो. इथं कोणी पाळसाल तर राग नाही येतो, पण मला राग येतो. अरे प्राणी मला आवडतात. अरे नवरा बायको आवडा ना एकमेकाला, हो बरोबर का? प्राण्यावर दया केली पाहिजे, पण तुमचं प्रेम तुम्ही दुसरीकडे शिफ्ट करताय की नाही करत? करताय की नाही करत? किती लोकांना वाटतं बरोबर आहे? एकमेकावरती विश्वास नाही ठेवला ना मित्रांनो तर आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. काय वाटतं तुम्हाला? अविश्वास माणसाला पुढे जाऊ देईल का? नाहीये. आणि जर ती साथ सोडली नाही ना तर होणार नाही यार. घरात एकमेकात इतकं प्रेम संबंध तयार करा, इतका प्रेम द्या की बाहेर कोणी वास घ्यायला गेलंच नाही पाहिजे. किती लोकांना वाटतं करणार असं? करणार का सगळे? करणार? द्या ना यार, ट्रस्ट द्या ना, बोला ना आपल्या बायकोशी, मला तुझ्यावर विश्वास आहे, तुझ्या माझ्या विश्वास आहे, एकच आपण दोघं करू. एकमेकाचा विश्वासघात नाही करा. जिद्द घेत, दे मला शपथ, दे मला कमिटमेंट. विश्वासघात करल त्या दिवशी मी या जगात नसल, आणि दे तुम्हाला कमिटमेंट. लढूया आणि परत आयुष्यात एकमेकात डाऊट घ्यायचा नाही. डाऊट किल अचिव्हमेंट्स. काय डाऊट कोणाला मारून टाकतं? अचिव्हमेंट्सला मारतं. डाऊट किल. किती लोक करणार आता असे? आणि शेवटी जर एखाद्या प्रारब्धात येतो, कोणी वाचू शकतं का? बघा माणूस आहे ना डॅमेज का होतो? सरांनी पण सकाळी वाक्य वापरलं, पास्ट आणि फ्युचरच्या टेन्शनमुळं तो वर्तमान खराब करतो. वर्तमानात जगा, फ्युचर चांगला होईल. वर्तमान खराब केलं तर फ्युचर खराबच होणार ना. फिमेल काय पकडतात? फिलिंग्स.
जे जेंट्स आहेत त्यांना मला सांगायचं, फिमेल आहे ना मित्रांनो शब्द पकडत नाहीत. तुम्ही घरी गेले, तुमच्या वागण्यातलं खराब काही दिसलं, तुमच्या त्या फिलिंगला पकडणार आहेत आणि तुमच्या फिलिंगमुळं तुमचं काय होणार आहे, तुमच्या घरातलं वातावरण डॅमेज होणार आहे. समजलं सगळ्याला पॉईंट. नेक्स्ट पॉईंट आहे क्वालिटी टाईम. एकमेकांबरोबर आहे ना मित्रांनो क्वालिटी टाईम स्पेंड करा. थोडासा टाईम क्वालिटी टाईम द्या. मग याच्यामध्ये तुम्ही काय करता, रात्री झोपताना क्वालिटी टाईम सगळ्यात चांगला कधी असतो माहिती आहे का, दोघं एकमेकाबरोबर रात्री झोपतात तेव्हा, बरोबर ना. पण या मोबाईलमुळं कार्यक्रम असा होतोय, ती मोबाईल घेऊन झोपती, तुम्ही मोबाईल बघून झोपता. पहिले मोबाईल नव्हते ना, नवरा बायको बेडरूममध्ये एकांतात असायचे आणि एकमेकाच्या गळ्यात गळ्या टाकून एकमेकांशी गप्पा मारायचे. काय ग याचं काय, तिचं काय, ती सांगायची अहो दिवसभर आहे ना आज असं झालं, ते बघा ना तसं झालं, त्या सासूबाई अशा बोलल्या हो, ती सगळं असे बोलली हो, असं का, अगर जाऊ दे ना ग, आपलीच फॅमिली, आई आहे ना ग, किती दिवस असणार आहे ती, देतो थोडी साथ, अशा गप्पा आपल्या असायच्या. पण आता काय, तिचं तोंड इकडं हिचं तोंड तिकडं, दोघं सोशल मीडिया बघू राहिले. क्वालिटी टाईम दिला पाहिजे की नाही त्यावेळेला, स्लिपिंग टाईम, हा सगळ्या हा सब इथं तिचं पण सबकॉन्शियस माइंड रीड होतं, तुमचं पण होतं का नाही होत. किती लोकांना वाटतं सर हे होतंय असं. झोपाच्या वेळेला आपण दोघं कशात आहेत, 30 मिनटं मित्रांनो तुम्ही एकांतात फॅमिलीशी बोलले पाहिजे, डिस्कस केलं पाहिजे स्लिपिंग टाईममध्ये. एकमेकाशी रोज एकमेकाबरोबर 15 मिनटं 20 मिनटं झोपायच्या वेळेला डिस्कस करा, बघा फायदा काय होईल. मुलं मोठे झाले काय नाही, मुलासमोर पण आपण गप्पा मारू शकतो, बरोबर का, बरोबर का. तर एकमेकाबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करा. टॉक डिस्कस विथ हिम हर क्वालिटी, त्यांच्या क्वालिटी टाईम थोडंसं स्पेंड करणं. किती थकून आले, काय झाले, गेल्या गेल्या बेडवर पडल्यावर झोप येते का आपल्याला, 15-20 मिनटं असतात ना, मग त्या 15-20 मिनटामध्ये मोबाईल उचकण्याच्या ऐवजी काय करूया आपण, त्यांच्याशी डिस्कस करूया. करू शकता सगळे. दोघांना पण काय करावं लागणार आहे, एक तुमच्या शक्ती जागी करावं लागणार आहे. जसं तुम्ही काल काय तयार केला, कुठली शक्ती, कॉन्फिडन्स केला का नाही, अजून एक शक्ती डेव्हलप करावं लागणार, त्याचं नाव काय आहे, म्हणजेच काय, सहानुभूतीपूर्वक ऐकणं. आपला प्रॉब्लेम काय, दिवसभर लय पकपक ऐकतो, मग रात्री एकमेकाला ऐकायची इच्छा नाहीये. नको यार पकपक करू यार, दिवसभर लय डोकं भनाक झालं, नको रे तुम्ही नका दिवसभर डोकं खाऊ माझा, मी आज लय डोकं खराब झालंय. एकमेकाला आपण ऐकत नाहीयेत. ती समजे सांगायला लागली की हां हो आपण आपलं मोबाईलमध्ये लक्ष देतो, कशा तर लक्ष येतो, सगळं सोडा. हां काय म्हणत होत तू, असं का, असं का, काही ऍक्शन नाही घ्यायची तर काहीच घेऊ नका, फक्त बायकांना ऐका, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अय नवरोबा, बायकांना फक्त ऐका, प्रॉब्लेम सॉल्व्ह, असं म्हणते का तू, असं का, बर नाही करणं गरजेचं आहे. काहीच करू नका, काहीच करू नका, फक्त ऐका. त्यांना असं वाटतं सगळं टँकर खाली गेलं, आनंद आनंद. हॅलो, ही लय मोठी पॉवर आहे, नेमकं हेच पेशन्स आपल्याकडे नाहीये. काय लिहिलंय इथं, काय लिहिलंय, पेशन्स इज, ही शक्ती तुम्हाला जागे करावं लागेल. पण कुठले, लिसनिंगची, ऐकण्याची. आणि बायकोला पण सांगतो, अय नवरा काही पक करायला लागला तर तुमच्या शक्ती तयार करा. कुठली, कुठली पॉवर, एम्पॅथिक लिसनिंग, सहानुभूतीवर. जसं गेस्ट एखादा म्हणला पैसे नाही, तुम्ही काय करता, रिॲक्ट करता का रिस्पॉन्ड करता, सॅटमॅक वापरता का, इथं सॅटमॅक वापरा ना. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, मनातल्या मनात वाटू द्या. अय डुईंग ऍक्ट ऑफ सर्व्हिसेस म्हणजे हा लगेच करू नका बरं का, इथून गेल्या गेल्या लगेच काय म्हणतो. पण एक समजू शकता, घरी गेल्यावर मी 2 दिवस काय शिकलो, ये ना तुम्हाला तो ड्रॉइंग बनवायचं ना, तिला घेऊन बसा, तिला घेऊन बसा आणि तिला समजा, त्याला घेऊन बसा, त्याच्यासमोर ड्रॉइंग बनवा. काय वाटतं तुम्हाला, आणि मग समजा अगं मी हे पण शिकलो ग, अरे माझ्याकडून हे चुका होता त्या मला हे कळालं, आणि हळूहळू बदलाव करा. जर तुम्हाला इथून गेल्यावर तिला तुमच्यात बदलाव दिसला, त्याला तुमच्यात बदलाव दिसला, ते तुम्हाला पुढे इथून पुढे ट्रेनिंगला जा म्हणून पहिले निघा, लय बदलून यात तुम्ही, निघा निघा, तुमचा अवतारच बदलतोय. हॅलो, अय छोट्या छोट्या कामात मदत करा. एकमेकाला मदत केली ना, ज्यांच्या मिसेस बिझनेस करत नाहीत, तुम्ही काम करताय, पण ज्या वेळेला तुम्ही घरी आहात तर छोटंसं काम तुम्ही करू लागले तर काय बिघडणार आहे का, तिथं का नवरोबा व्हायचं आपण,
छोट्या छोट्या कामात मदत केली पाहिजे. चलो मी कधी कधी काय करतो, माझं ऑफिस राहू दे, मी साफ करून घेतो, तू बाकीचं कर, मी साफ करून घेईल, एवढं करतो मदत मी. टेबलवर क्लीनर मारतो मी. कधी कधी माझा टीव्ही पण पुसतो, फ्रीज पुसू लागतो त्याला. किती वेळ लागतो, आणि गप्पा हसत खेळत गप्पा मारतो. तिला वाटतं नवरा मला बघा ना, हे करून पण काम करू लागतात. इतकं एन्जॉय करते ती, भयानक एन्जॉय करते. हो, करू शकता का नाही तुम्ही? किती, याच्यासाठी लई वेळ नाही लागत. 2-4 फक्त नाटकं तर करा, पुसू लागायची. पुसू नका. तुम्हाला माहिती आहे का, मी त्याला म्हटलं ना, मी कधी कधी राहू दे पूजा, मी एवढं झाडतो, तू हे कर. हो, तुम्ही कुठं झाडताय? मी नुसतं घ्यान, ती लगेच म्हणते झाडू नका. संपला, प्रॉब्लेम सॉल्व ना भाऊ. आणि हळूच म्हणतो, ती झाडच म्हणली, पूजा बाहेरचं एका डिस्ट्रीब्युटर पाहिलं ना, एवढा करोडपती माणूस झाडू मारतो, लई इज्जत जाई ना माझी. ते म्हणते राहू द्या राहू द्या राहू द्या. काय वाटतं तुम्हाला, होईल का नाही? किती लोकांना सोल्युशन भारी वाटतंय. मी करू लागतो. मी बघा, आत्ता दिवाळी होती ना, मी शेव करून दिले माझ्या मिसेसला. मला आमच्या घरात आम्ही आचारी होतो, मला सगळं करतात. लाडू, पेढे, गुलाबजांबू, त्यानंतर जे खायचे आयटम आहेत ना, शेव, चिवडा, सगळं करता येतं मला. वडापाव, भजे बिजे सगळं करता येतं. मी कधी कधी काय करतो, आज राहू दे, आपण भजे करायचे, एक काम करतो, पीठ बीठ सगळं मिळवून ठेव, मी भजे करून देतो, आज खातो, करतो. होतं का नाही रिलेशनशिप? बरं, मी रोजच करत बसतो का ते? 2-6 महिन्यातून कधीतरी एखाद्या वेळेस येतो, तिला वाटतं एक खतरनाक नवरा आपल्यावर वेळ देतो. गिफ्ट्स, बायकाला गिफ्ट लय आवडतात की नाही आवडत? हा, खुश ठेवा. कधी गेले, एखादं फुल, भलं सकाळी तुम्हाला कोणीतरी बुके दिला होता, त्यातलं एक काढून घेऊन गेले. क्वालिटी सर्कलला कोणतरी दिलं होतं, त्यातलं एक चोरून आणलं, ते द्या ना. तुझ्यासाठी एक फुल आणलं मी, खुश होऊन. एखाद्या मूवीजला घेऊन जा, एखादा मूवी आला घेऊन जा कधीतरी 2-3 महिन्यात नाही एकदा, चल पिक्चर बघू एकत्र, रात्री जा. हा, तुम्हाला त्या बुकेचा कदर नाही, पण तिला एक फुल किती भारी वाटणार. हा, वाटणार का नाही वाटणार? मूवीला घेऊन गेले, कधी शॉपिंगला घेऊन गेले, बरोबर ना? शॉपिंगला गेले, तिला शॉपिंग लावलं, तुम्ही फोनवर बाहेर बोलता, तिला चॉईस करू लागा ना, चॉईस करू लागा. मी माझ्या मिसेसला, माझ्या सगळ्या मिसेसच्या साड्या माझ्या चॉईसच्या असतात. माझ्या चॉईस शिवाय ती साडीच घेत नाही. ती फोटो पाठवते, हो ही घेऊ का? मी चॉईसला तिला लय आवडतं, मी चॉईस केली, आणि मग मी ती कशी करूया? ती म्हणते त्यांनी चॉईस केला, संपलं, जग जिंकलं तिने. सगळ्या साड्या मी माझ्या मिसेसला चॉईस करून देतो, करतो मी, जात नाही. हो, तिने घेतलं, तिला म्हणलं पाठव मला, मी तिला मदत करतो. करू शकता का नाही तुम्ही? चुकीच्या बाजूला जाऊन बोललो तुम्ही, इकडच्या बाजूला. करू शकता का नाही? वेळ नाही घालवत मी तिला, पण मी समजवतो, अरे तुला या कलर खूप भारी दिसल, तो भारी दिसल. थोडी शॉपिंगला मदत, काय फरक पडतोय का? याच्यासाठी ना मित्रांनो, वेळ नाही लागत आहे. तुम्ही सोशल मीडियाचा टायमिंग वाचवा, तुमच्या कामात काम तुम्ही करू शकता. हे 2-5 मिनिटाचं काम आहे. काही लोकांना काय वाटतं, याच्यात अडकून नाही पडे. अरे अडकायचं कामच नाहीये, एक चुटशी जरी कळत पण नाही, चालता होऊन जातं हे काम. त्यानंतर लास्ट काय, हॉटेल. एखाद दिवशी हॉटेलला जेवायला घेऊन गेले, हा, महिन्यातून 2 महिन्यातून एकदा गेले, चल जेवायला जाऊया. गेले, मस्तपैकी जेवण केलं. मूवीला मी पण जातो, आणि मी तर मूवी आम्ही कधी बघतो माहिती आहे का, 11-12 शो. आपला वेळ जात नाही, आपला टाइमपास होत नाही, काम करू शकतो. आणि गेलो मस्तपैकी, ड्रेस बीस चेंज करतो, एकदम मस्त झांकी पांकी कपडे घालतो, तिला म्हणतो काढ, जातो, 1-2 सेल्फी मारतो. ती खुश, मी खुश, ती स्टेटस ठेवती. आज पिक्चर पाहिला, आपल्याला काही घेणदेण नाही, आपण स्टेटस ठेवत नाही. ती खुश, तिच्या सेल्फीसाठी जात असतो आपण, बाकी कशाला जात नाही. कळालं का? कळालं का? कळालं का? तुम्ही करू शकता असे, तुम्हाला छोटे छोटे गिफ्ट्स तुम्ही करा. आणि लास्ट आहे फिजिकल टच. फिजिकल टच पण मित्रांनो लवची लँग्वेज. गेले, एकमेकाला हक केलं, कधी रिलॅक्समध्ये, बरोबर ना, गेले, थोडंसं हक केलं, तो फिजिकल टच दिलं, तर काय होतं, याने पण तुमची लवची लँग्वेज तयार होते. नाही तर मग आपल्या रोजच्या कामामध्ये आपण या सगळ्या गोष्टी विसरलो. किती लोकांना वाटतं हे सर्व गरजेचं सगळ्या गोष्टी. समजलं रिलेशनशिप सगळ्यांना? किती लोक हे रिलेशनशिप हेल्दी करणार आजपासून? करणार. ज्यांचे नवरे आलेले नाहीये
त्यांनी आतापासून सुरुवात करा. हळूहळू थोडे थोडे बदलाव करा, हळूहळू बदलाव करा, तुमच्या लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ज्यांच्या बायका आलेल्या नाही त्यांनी तुम्ही सुरुवात करा, तुम्हाला घरातून कुठलीच अडचण येणार नाही. जे दोघं आलेत त्यांनी दोघांनी सुरू करा, उद्यापासूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह. किती लोकांना वाटतं येस सर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील? सगळ्यांच्या हात होते, सगळ्याला वाटतंय का? ग्रेट ग्रेट ग्रेट. चलो.